सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असून उद्या दुपारी रोड शो होणार आहे। या अनुषंगानेच कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आज संपूर्ण रोड शोच्या रस्त्याची पाहणी करून योग्य त्या सूचना दिल्या। महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचे रणकंदन सुरू झाले। याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आणि रोड शोसाठी उद्या दुपारी 2 वाजता शहरामध्ये दाखल होत आहेत। छत्रपती शाहू पुतळा ते शिवतीर्थ तसंच शंभूतीर्थ ते राजवाडा चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोड शो होणार आहे। यात महायुतीमधील घटक पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते या रोड शोमध्ये असणार आहेत। याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज संपूर्ण रोड शोच्या संदर्भातली माहिती घेऊन ज्या ठिकाणी रोड शो होणार आहे त्या ठिकाणाहून शाहू पुतळा ते राजवाडा रोड शोची कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पाहणी केली, तसंच रूट मार्च केला। कोल्हापूर पोलीस दलाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते। यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, DYSP आणि 4ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसंच कर्मचारी उपस्थित होते।